दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी कार्यक्रमांसाठी आमच्याशी जोडलेले रहा. जय हिंद, जय भारत, जय संविधान. आईच्या पायातील धुळीचे संस्काराचा खजिना सापडतो. आईच्या पायातील धुळीला शिकवण मिळते. आई म्हणजे गुरुकुल, जिथे ममता आणि त्यागाची शिकवण मिळते. संस्काराचं सोनं घडवणारं जर कोणी असेल तर ते या जगात फक्त आणि फक्त आईचं विद्यापीठ असेल. फक्त आणि फक्त आईचं विद्यापीठ असेल. आणि म्हणून मी दीक्षा प्रकाश गंधवारे, मनपा माध्यमिक शाळा क्रमांक 4 जंगमवाडी या शाळेतील इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आपल्या समोर विषय सादर करते. संस्काराचं विद्यापीठ आई. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे हे विचार मंच, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे आपल्या कार्यक्रमाचे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो. विद्यापीठ म्हटलं की आपल्याला मोठमोठी इमारत, ग्रंथालय, प्राध्यापक यांची आठवण येते. पण या साऱ्या विद्यापीठांपेक्षा मोठे, श्रेष्ठ आणि निस्वार्थ विद्यापीठ कोणते असेल ते म्हणजे आपली आई. मित्रांनो, शाळा आपल्याला अक्षर ओळख शिकवते, कॉलेज आपलं करिअर घडवते, पण आई आपल्या आयुष्याचा पाया घडवते. ती आपल्या हृदयात प्रेरणा, शिस्त, मेहनत, करुणा आणि प्रामाणिकपणा हे संस्कार रुजवते. बालपणी जेव्हा आपण चालायला शिकतो, बोलायला शिकतो, पळायला शिकतो, पडून पुन्हा उठायला शिकतो, तेव्हा आई आपल्या पहिल्या शिक्षिकेच्या भूमिकेत असते. पाठीवर अक्षर गिरवायला शिकवण्याच्या अगोदर ती आयुष्य लिहिण्याची कला शिकवते. मातेव विद्या ददाती, मातेव धर्म प्रदर्शयेत, मातेव सत्कर्मणा मार्ग नान्य कोपी प्रदर्शक. अर्थात आई हीच पहिली गुरु असते. आई आपल्याला केवळ अक्षर ज्ञान देत नाही, तर ती आपल्याला आयुष्य कसं जगायचं, धर्माचा म्हणजे योग्यतेचा मार्ग कोणता हे आई दाखवत असते. आई आपल्याला फक्त शिकवतेच नाही, तर ती आपल्या बोलण्यात, वागण्यात, आपल्या कृतीतून ती आपल्याला सत्कर्माचा म्हणजे चांगल्या कामांचा मार्ग दाखवते. खरंच घरातील पहिलं विद्यापीठ म्हणजे आईचं कुशीतलं विद्यापीठ. आईच्या संस्कारातूनच आपल्या व्यक्तिमत्वाची घडण होते. मित्रांनो, पुस्तकात दिलेलं आपण एक वेळेस विसरलं जाऊ शकतं, परंतु आईने दिलेले संस्कार मात्र आपण आयुष्यभर विसरत नाही. सत्य बोलायचं, खोटं टाळायचं, दुसऱ्याला मदत करायची, वडीलधाऱ्यांचा मान राखायचा, हे धडे इतर कोणत्याही विद्यापीठात शिकवले जात नाही. ते फक्त आईच्या मांडीवरच्या विद्यापीठात शिकवले जातात. मित्रांनो, एका कवीने खूप छान असं वाक्य म्हटलं आहे की आई ही फक्त आपली जन्म देणारी नसते, तर आई आपल्या मुलाची भविष्याची दिशा ठरवणारी असते. आणि इतिहास देखील याचा साक्षीदार आहे. मित्रांनो, शुभा महान झाले कारण त्यांना जिजाऊंसारख्या आई लाभल्या. तथागत भगवान बुद्ध दयामूर्ती झाले कारण त्यांना मान आणि माया देवीची आणि त्यांच्या आई समान असणाऱ्या मावशीची संस्कार मिळाले लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील आपल्या आईच्या संस्कारातून अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ मिळवले. खरंच आई म्हणजे फक्त व्यक्ती नसते, तर ती संस्काराची जिवंत विद्यापीठ असते. आईच्या आशीर्वादाशिवाय, तिच्या संस्काराशिवाय, तिच्या मार्गदर्शनाशिवाय कोणाचेही आयुष्य हे परिपूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणूनच आज मी आपल्याला फक्त एवढंच म्हणते की आपलं डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, मोठमोठी अधिकारी बनवणारी अनेक विद्यापीठ आहेत, परंतु आपल्याला माणूस बनवणारं फक्त एकच विद्यापीठ आहे आणि ते म्हणजे आपली आई. त्यामुळे या पवित्र विद्यापीठाचा सन्मान करा, तिला विसरू नका, कारण संस्काराचे विद्यापीठ आई तिच्यापेक्षा श्रेष्ठ गुरु, श्रेष्ठ शिक्षण, श्रेष्ठ विद्यापीठ त्या जगात नाही. शेवटी मी आईसाठी एवढंच म्हणू इच्छिते, आई म्हणजे संस्काराचा दिवा, तो कधीही विझत नाही. आई म्हणजे संस्काराचा दिवा, तो कधीही विझत नाही. आई म्हणजे ज्ञानाचे आकाश, ज्याला कुणीही करू शकत नाही. जग कितीही पुढे जाऊ द्या, विद्यापीठ कितीही उभे राहू द्या, जग कितीही पुढे जाऊ द्या, विद्यापीठ कितीही उभे राहू द्या, परंतु संस्काराचं पहिलं विद्यापीठ आईशिवाय कोणाकडून शिकता येणार नाही, आईशिवाय कोणाकडून शिकता येणार नाही. मित्रांनो, आता आईबद्दल तरी बोलू तरी काय, आईला स्वतः मला बोलायला शिकवलं आहे, परंतु या ठिकाणी बळेचे बंधन असल्यामुळे